आवाज येतोय ना? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नमस्कार. नमस्कार सर. सर माझा एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. आपला जो 5 दिवसाचा जो वर्कशॉप मी अटेंड केला होता, हम्म. त्याच्यानंतर मी तुमचा जो लाईव्ह कोर्स आहे आणि रेकॉर्डेड कोर्स आहे, त्याला मी जॉईन केलं होतं मागच्या डिसेंबर एंडिंग मध्ये समथिंग, आणि जानेवारीमध्ये आपला कोर्स स्टार्ट झाला होता. तर मध्यंतरी आता असं झालं ना, मागचे एक 3-4 दिवस आधीपासून माझी ना कन्सिस्टन्सी तुटून गेली. म्हणजे मला लाईव्ह आपल्याला अटेंडच करता येत नव्हतं. कारण मी घरी उशिरा यायचो ऑफिसवर, आणि उशिरा आल्यामुळे काय व्हायचं की मला इतका थकवा यायचा ना की झोपल्यावर सकाळी मी ज्यावेळेस उठायचो त्यावेळेस ऑलमोस्ट आपलं लाईव्ह वर्कशॉप संपलेला असायचा. सो मी मला अरे यार आज पण मिस झालं. तर 3 दिवस सतत मिस झालं. चौथ्या दिवशी असा विचार केला रात्री झोपताना, जे आपण बोललो ना बिफोर बेड आपण एक मेडिटेशन केलं पाहिजे, तर ते मी करत नव्हतो. पण ते 2 दिवस केलं मी लास्ट. ऑटोमॅटिकली बरोबर अलार्म वाजण्याच्या आधीच मी उठायचो आणि बघायचं आलं अलार्म नाही वाजला बघतो तर अलार्मच्या आधीच उठलो. सो अलार्म बंद करायचो आणि विदिन 5 मिनिट्स मध्ये मी रेडी व्हायचो आणि नंतर आपलं मेडिटेशन स्टार्ट व्हायचं. सो हा एक माझा एक्सपिरियन्स होता की याच्यामध्ये बिफोर बेड पण मेडिटेशन केलं नाही ना, आणि मला 5 तासाची झोप पण असं वाटायचं की पुरेशी आहे. थोडाफार आळस यायचा ऑफिसमध्ये सकाळी, पण असं वाटायचं की पुरेशी, फ्रेश वाटायचं मला सकाळी उठल्या उठल्या. सो हा माझा एक एक्सपिरियन्स होता सर. ओके. सो ग्रेट एक्सपिरियन्स आहे.